नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि चालू व्यवसाय वाढवण्यासाठी ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये सबसिडीच्या योजना असतील किंवा तुमच्या बिनव्याजी कर्जाच्या योजना असतील, त्या सर्व योजनांची माहिती आज या एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथेच अशाच सरकारी योजनांची सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पहिली जी योजना आहे ती म्हणजे मराठा समाजातील बांधवांसाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना। या योजनेमध्ये जे काही महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील युवक युवती आहेत ज्यांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा जो सुरू असलेला व्यवसाय त्यांना वाढवायचा आहे आणि त्यासाठी जर त्यांना कर्जाची आवश्यकता असेल तर त्यांच्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे। कारण या योजनेअंतर्गत आपल्याला 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे दिलं जातं। आता याच्यामध्ये जर तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन योजना आहेत, ती म्हणजे पहिली योजना म्हणजे वैयक्तिक व्याज परतावा योजना। याच्यामध्ये तुम्हाला 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे बँकेकडून दिलं जातं आणि दुसरी जी योजना आहे ते म्हणजे गट व्याज परतावा योजना। याच्यामध्ये तुम्हाला तब्बल 50 लाखापर्यंत कर्ज हे बँकेकडून दिलं जातं आणि त्याच्यावरील व्याज हे पूर्णपणे महामंडळ भरतं। तर ही मराठा समाजातील युवकांसाठी एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा चालू व्यवसाय वाढवण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना आहे जी महाराष्ट्र शासनाची आहे। या योजनेचा तुम्ही लाभ घेऊन तुमचा व्यवसाय वाढवू शकता किंवा नवीन व्यवसायाची तुम्ही सुरुवात करू शकता। आता दुसरी जी योजना आहे ती म्हणजे ओबीसी महामंडळ योजना। ही योजना प्रामुख्याने ओबीसी समाजातील बांधवांसाठी ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा वाढवायचा असेल त्यासाठी या योजनेचा तुम्ही उपयोग करू शकता। याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वैयक्तिक आणि गट व्याज परतावा योजनेअंतर्गत तब्बल तुम्हालाही 15 लाखापर्यंत आणि 50 लाखापर्यंत कर्ज हे महामंडळाकडून दिलं जातं। याच्यामध्ये तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता आणि त्याच्यामधील व्याज हे तुम्हाला महामंडळाकडनं परत दिलं जातं। याही योजनेचा लाभ घेऊन तुम्ही ओबीसी समाजातील असाल तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावरती उभं राहू शकता। आता जी तिसरी योजना आहे ती म्हणजे वसंतराव नाईक महामंडळ योजना। ही योजना महाराष्ट्र राज्यातील जे काही धनगर समाजातील बांधव आहेत किंवा व्हीजेएनटी समाजातील जे काही बांधव आहेत त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि चालू व्यवसाय वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ही योजना राबवली जाते। या योजनेमध्ये सुद्धा आपल्याला प्रामुख्याने 15 लाखापर्यंत आणि गट व्याज परतावा योजनेअंतर्गत आपल्याला 50 लाखापर्यंत कर्ज हे बँकेकडून दिलं जातं आणि याच्यावरील व्याज हे 12% व्याज हे तुम्हाला महामंडळाकडून दिलं जातं। अशा या वैयक्तिक आणि गट व्याज परतावा योजनेचा लाभ तुम्ही जर व्हीजेएनटी प्रवर्गातील असाल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता। आता त्याच्याच रिलेटेड अजून एक नवीन योजना आली आहे ती म्हणजे पर्यटन व्यवसायाशी रिलेटेड आई कर्ज योजना। या योजनेअंतर्गत सुद्धा आपल्याला तुम्ही कोणत्याही प्रवर्गातील असाल, मग तुम्ही व्हीजेएनटी असाल, ओबीसी असाल, मराठा समाजातील असाल किंवा SC ST प्रवर्गातील असाल, सर्वांसाठी ही योजना आपल्याला मिळू शकते। परंतु ही योजना जी आहे ती फक्त महिलांसाठी आहे। म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रवर्गातील असाल परंतु महिला कॅन्डिडेट असाल आणि तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला ही योजना या योजनेचा लाभ घेता येतो। या योजनेसाठी आपण टुरिस्ट व्यवसाय, हॉटेल, तुमचा बेकरी व्यवसाय किंवा खाद्यपदार्थाच्या रिलेटेड कोणताही व्यवसाय आणि टुरिझम व्यवसायाच्या रिलेटेड म्हणजे कोणताही तुम्हाला येलो प्लेट कोणतीही गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला याच्या अंतर्गत हा महिलांच्या नावावरती हा व्यवसाय सुरू करता येतो आणि याच्यासाठी तुम्हाला बँकेकडून तब्बल 15 लाखापर्यंत कर्ज हे दिलं जातं आणि त्याच्यावरील 12% व्याज हे तुम्हाला महामंडळाकडून परत दिलं जातं। परंतु ही योजना फक्त महिलांसाठी आहे हे तुम्ही जाणून घ्या, कारण तुम्ही जर महिला असाल तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावरती उभं राहू शकता आणि ही महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्त्वपूर्ण
आणि महिलांना उद्योजक बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे. याही योजनेचा लाभ तुम्ही नक्की घ्यावा. आता याच्यानंतर जर सर्व प्रवर्गासाठी आपण पाहिलं तर PMEGP आणि CMEGP या 2 केंद्र शासनाच्या योजना आहेत. तर PMEGP योजना जी आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कोणत्याही प्रवर्गातील असाल तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. मग तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, आणि जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय हा सुरू करायचा असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येतो. तर या योजनेअंतर्गत जर तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय करणार असाल तर तुम्हाला तब्बल 20 लाखापर्यंत कर्ज हे तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळू शकतं. आणि जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायाच्या रिलेटेड जर व्यवसाय कोणता करणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 50 लाखापर्यंत कर्ज हे तुम्हाला दिलं जातं. आता याच्यामध्ये जर तुम्ही खेडेगावात असाल आणि खेडेगावात जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुम्ही जर कास्टमध्ये येत असाल तर तुम्हाला तब्बल 35% एवढी सबसिडी या योजनेअंतर्गत मिळू शकते. आणि जर तुम्ही ओपनमध्ये येत असाल आणि जर तुम्ही खेडेगावात व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्हाला 25% एवढी सबसिडी दिली जाते. परंतु जर हाच व्यवसाय जर तुम्ही सिटीमध्ये करत असाल तर तुम्हाला जर कास्टमध्ये असाल तर 25% एवढी सबसिडी दिली जाते. आणि ओपनमध्ये असाल आणि तुम्हाला जर सिटीमध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला 15% एवढी सबसिडी या योजनेअंतर्गत दिली जाते. अशा या अतिशय महत्त्वपूर्ण केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजना आहेत. या योजनांचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय हा सुरू करू शकता किंवा तुमचा चालू व्यवसाय हा वाढवू शकता. तर अशा या सर्व योजनांची आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आणि जर ह्याच सर्व योजनांची सविस्तर माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर या प्रत्येक योजनेचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अवेलेबल आहे. त्या सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्या व्हिडिओच्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही प्रत्येक व्हिडिओ हा पूर्णपणे व्यवस्थित पाहून घ्या आणि तुम्हाला प्रत्येक योजनेची पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सर्व आपल्या महाराष्ट्रातील बांधवांपर्यंत ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा चालू व्यवसाय वाढवायचा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या शेतकरी मित्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.